या लेखाजोख्याच्या निमित्तानं हे लक्षात येतं की इथे समोर मॉनिटर्स बसलेले आहेत, इथे समोर कष्टकरी वर्गातले सगळे पालक बसलेले आहेत, इथे असे संस्थाचालक बसलेले आहेत की जे संस्थेच्या कामामध्ये जास्त हस्तक्षेप करत नाहीत. असे संस्थाचालक आता दुर्मिळ झाले. असे संस्थाचालक आता दिसत नाहीत. संस्थाचालक कसे असतात? जे सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारचं सतत हस्तक्षेप करणं, स्वतःची टिमकी मिरवून घेणं, स्वतःच्या सत्कारांमध्ये जास्त भूमिका स्वतःची असणं आणि आत्मकेंद्रीय असणं, अशा प्रकारचे संस्थाचालक आजूबाजूला दिसत असताना ही सगळी दुर्मिळ लोकं इथे मला भेटते आणि त्याच्यामुळे खूप आनंद होतो की अशा शाळेमध्ये मला यायला मिळालं. त्याच्यामुळे आधी तर तुम्ही मला निमंत्रण दिलं याबद्दल मी अतिशय महत्त्वाचे आभार तुमचे सगळे व्यक्त करतो आणि यायला थोडा उशीर झाला, 1 वर्ष लांबलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी बालरोग तज्ज्ञ आहे. जे काम मी करतो आहे त्या कामामध्ये कितीतरी अडचणी या कायमस्वरूपी माझ्यासमोर येतात. पालक म्हणून ज्या वेळेला तुम्ही माझ्यासमोर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या बालकांना, आपल्या छोट्या मुलामुलींना घेऊन येतात, त्यावेळेला मला पालक म्हणून तुमचे काय समस्या आहेत हे वेगळ्या पद्धतीनं कळतं. म्हणजे ज्या समस्या तुम्ही आज शाळेच्या समोर मांडणार आहात त्या समस्यांच्या पलीकडच्या पण काही समस्या असतात, ज्या कौटुंबिक असतात, ज्या सामाजिक असतात, ज्या काही प्रमाणात राजकीय असतात, आर्थिक असतात, मानसिक असतात, आरोग्याच्या संदर्भातल्या असतात. या सगळ्या समस्या ज्या वेळेला मी तिथे केबिनमध्ये बसून ऐकत असतो त्यावेळेला मला लक्षात येतं की समाज नेमका कोणत्या पद्धतीने घडतो आहे. आणि मला असं सारखं बघायला मिळतं आहे की 2 देश आपण तयार केले. 2 देश कसे तयार केले की एक जो देश आहे त्या देशातली मुलं अतिशय मोठ्या फी भरलेल्या शाळांमध्ये जातात, जे टोलेजंग आहेत, ज्या काचांच्या आहेत, ज्या एकरांवर पसरलेल्या आहेत, ज्या AC वर्गांच्या आहेत, ज्याच्यामध्ये जाण्यासाठी चढावड लागते. माझं मूल तिथे शिकलं पाहिजे याच्यासाठी प्रत्येक पालक हा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी पोटाला चिमटे घेऊनसुद्धा त्याला तिथे पाठवण्याचा प्रयत्न करतो. झालं काय माहिती का? शिक्षण हे या 2 देशांमध्ये वाटलं गेलं की जिथे एका बाजूला AC रूम असलेल्या, एकरांवर असलेल्या महागड्या फीच्या लाखो रुपये फी भरून नंबर लागत नाही अशा शाळा आहेत आणि दुसऱ्या बाजूला धडपडणारे शिक्षक जिथे विद्यार्थ्यांची वाट बघतायत, जिथे स्वतः तांदूळ निवडतायत, जिथे ते तांदूळ निवडल्यानंतर जसा दगड बाजूला काढला पाहिजे त्या तांदूळामध्ये आलेला तो खडा बाजूला काढला पाहिजे, तसंच जी मुलं शिकता ज्यांना अजूनही लिहिता वाचता येत नाही अशा सगळ्या मुलांना बाजूला काढून त्यांच्यासाठी विशेष काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशासुद्धा काही शाळा आहेत. अशा 2 देशांमध्ये आपला हा संपूर्ण देश जो आहे तो विभागला गेलेला आहे. गरीब कष्टकऱ्यांसाठीचा एक शाळेचा भाग आहे आणि चोचले करणाऱ्या, मोठ्या झालेल्या आणि स्वतःला श्रीमंत समजणाऱ्या, दिखाऊ करणाऱ्या पालकांचा सुद्धा एक मोठा वर्ग आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की शाळा आणि शिक्षण हे दिखाऊपणाचं, प्रदर्शनाचं, प्रतिष्ठेचं माध्यम बनलं. माझ्या हातामध्ये 4 सोन्याच्या अंगठ्या असल्या की मी श्रीमंत असतो. माझ्याकडे घरासमोर जर मोठी गाडी असली तर मी श्रीमंत असतो. तसं माझं पोरगं जर या अशा हायफाय शाळांमध्ये जर शिकलं तर मी श्रीमंत असतो. अशा पद्धतीची प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी पालकांची संख्या वाढत असताना तुमच्यासारखे गरीब कष्टकरी, अतिशय मध्यमवर्गातून, निम्न मध्यमवर्गातून आलेली सगळी जी माणसं आहेत ती धडपडत आहेत शिक्षणासाठी. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जी मुख्याध्यापक साहेब आत्ता सांगत होते की ही आकडेवारी सांगते की इथे स्कॉलरशिप मिळते, इथे शिष्यवृत्ती मिळते, इथे ऑलिम्पियाडच्या परीक्षांमध्ये सहभाग होतो आहे, इथे गुणवत्ता यादी तयार होते आणि इथून मुलं मोठी भरारी घेत आहेत. नाहीतर आजकाल काय होतं आहे, प्रत्येक घरामध्ये एक पैलवान तयार होतो आहे, प्रत्येक घरामध्ये एक दादा तयार होतो आहे, प्रत्येक घरामध्ये एक भाई तयार होतो आहे. आणि हा का तयार होतो आहे? कारण पालकांचा आपल्या मुलांकडे बघण्याचा, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. घरोघरी एकत्र कुटुंब पद्धती पूर्वी होती ती आता राहिली का? आता आपण विभक्त झालो. मुळात पोरांचे लग्नच कसे लावले जातात की याचं लग्न झालं तर याला जबाबदारी येईल. इथे पोलीस वर्गातली सगळी मोठी अधिकारी बसलेली आहेत. यांच्यासमोर जर सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर उपद्व्यापी पोरं जे त्रास देत हिंडत आहेत, जे समाजकंटक बनू पाहत आहेत, ज्यांना CCTVमध्ये रोज बघावं लागतं आहे की हे नेमके कोणते उपद्व्याप करत आहेत, जे आपल्या आया बहिणींना छेडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा मुलामुलींचे प्रश्न ज्या वेळेला बिकट होत चाललेले त्यावेळेला याला जर जबाबदार कुणाला जर धरायचं असेल तर सगळ्यात पहिले जबाबदार तुम्ही पालक असतात, मी पालक असतो, आपण सगळे पालक असतो. आपण आपल्या मुलामुलींना कुठल्या प्रकारचे संस्कार देतो, आपण त्यांना कसं मोठं करतो हे आपल्यावर आहे ना.
आपण भाई बनवतो, आपण गुंड तयार करतो, आपण पोलीस तयार करतो, आपण वकील तयार करतो, आपण आमदार तयार करतो, आपण डॉक्टर तयार करतो. ही सगळी माणसं आपल्यातूनच तर येतात, ही कुठून वरून थोडी पडतात. आपण त्यांना कसं घडवतो याच्यावरून मुलं घडत असतात. लाडकी बहीण बनून कुणाची तरी अबला बनून 1500 रुपयांची भीक घेण्यापेक्षा इतकं सक्षम व्हा की पुढे कुणाला अशा प्रकारची भीक तुमच्या दारासमोर आणून द्यायची वेळ येता कामा. आमच्या भावनांशी खेळणारे राजकारणी आहेत, सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असो, ते प्रत्येक वेळेला जर कुणाच्या छाताडावर पाय देऊन जात असतील तर ते आमच्या गरीब आणि कष्टकऱ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभे राहतात. यांचे मोठे मोठे बंगले होतात, यांच्या मोठ्या मोठ्या एकरांमधल्या कारखाने तयार होतात आणि तिथे आम्ही गरीब कष्टकरी काम करतो. आमचा मुलगा IAS झाला पाहिजे, आमचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, आमचा मुलगा असा सनदी अधिकारी बनला पाहिजे, याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करणाऱ्या या शाळा आहेत. या शाळा धडपडत आहेत, या शाळांना मदत करा. या शाळांनी दिलेली जी हाक आहे त्या हाकेला उत्तर द्या आणि ही जी मुलं सगळी आपण बघतो आहोत, ह्या मुलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करा. शिक्षणामध्ये, शाळेमध्ये शिक्षण घेत असताना मुलामुलींची गळतीचं प्रमाण हे आता वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून, मुख्याध्यापकांच्या माध्यमातून माझ्या कानावर येत होते. एका दुर्दैवी मुलीच्याबद्दल त्यांनी सांगितलं की तिचं बालविवाह करण्यात आला. हे आपल्या मनावर फार पूर्वीपासून समाजामध्ये कोरलं गेलेलं आहे. प्रत्येक जाती धर्माच्या सगळ्या वर्गांमध्ये हे कोरलं गेलेलं आहे की मुलीचं वयात येणं ही जबाबदारीची जाणीव पालकांसाठी असते आणि मग ते कुठेतरी बर्डन बनायला लागतं. हे बर्डन म्हणून त्या मुलीकडे बघू नका. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, चौकामध्ये मुली नाही उभ्या राहत, मुलंच उभे राहतात. चौकामध्ये पिचकाऱ्या मारणाऱ्या मुली नाही आहेत, मुलंच आहेत. गुंडागर्दी करणाऱ्या मुली नाही आहेत, मुलंच आहेत. व्यसनाधीन सगळ्यात जास्त जर कोणी असतील तर ते मुलंच आहेत. या मुलांना चांगला संस्कार देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत की नाही, इथे कुठेतरी आपल्याला विचार करावा लागणार. माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मी सगळं काही दिलं पाहिजे जे मला नाही मिळालं. असते ना अशी अपेक्षा. माझ्या लहानपणी मला खूप कष्ट करावे लागले, पण माझ्या मुलामुलीला ते नाही करावं. चांगला विचार आहे, अतिशय चांगला विचार. पण ते करण्याच्या नादामध्ये त्याला पंगू तर नाही ना बनवते आपण. त्याला सगळ्या गोष्टींची, कुठल्याही प्रकारच्या संघर्षाची जाणीवच आपण करून देत नाही. आधीच्या सगळ्या पिढ्यांमध्ये ही जी सगळी म्हातारी माणसं इथे बसलेली आहेत, या सगळ्यांनी कष्ट केलं, घाम गाळला. आजही बापूजींच्या हातामध्ये मोबाईल नाही. कशासाठी आहे हे सगळं? का करतायत ही सगळी लोक? ही साधी जगण्याची पद्धत होती ना, ही साधी जगण्याची पद्धत आपण घालवली. आज आपल्याकडे बालवाडीतल्या पोराकडे सुद्धा रील्स पाहण्याची क्षमता विकसित झाली. त्याला कोणाला शिकवावं नाही लागलं. त्याच्या अंगठ्यामध्ये ती कमाल आहे की तो ते रील्स पाहू शकतो, तो ते गेम्स खेळू शकतो, तो तासनतास खेळू शकतो. आम्ही 28,000 विद्यार्थ्यांची चाचणी केली आणि त्या चाचणीमध्ये असा निष्कर्ष निघाला की 28,000 विद्यार्थ्यांमध्ये 70% विद्यार्थी विद्यार्थिनी हे 6 तासांपेक्षा जास्त मोबाईल बघतात. वेळ कधी मिळतो आहे त्यांना? हे 6 तास. ते शाळेत जात आहेत, ते शिकवण्यांना जात आहेत, ते सगळीकडे जात आहेत, पण मग त्यांना हा मोबाईल पाहण्यासाठी वेळ कसा काय मिळतो आहे? कोण उद्युक्त करतं आहे त्यांना? कुठल्या देशाचा हात आहे याच्यामागे? कुणाचाच नाही, आपलाच हात आहे. आपल्या प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे आणि आपण प्रत्येकजण आता चावडीवर, पाऱ्यावर, कुठेही बसलेला असताना काय करतो? एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईलवर जास्त असतो. गरीब कष्टकरी वर्गामध्ये जी मजुरांची संख्या आहे, त्या मजुरांमध्ये सुद्धा आता ही तक्रार कायमस्वरूपी येते की दादा त्याच्याकडून कामच होत नाही. कारण तो कामावर जातो, जेवढी रोजंदारी असते त्याच्यातला बराचसा काळ तो मोबाईलवर असतो, व्यसनांवर असतो, तो पुड्या खातो, तो दारू पितो आणि हे सगळे आदर्श मुलं आपोआप बघत असतात. मुलं अनुकरणातून शिकतात. आपला वडील, आपला भाऊ, आपला काका, आपला मामा काय नेमकं करतो हे बघून ते पोरगं शिकत असतं. आपण श्रमाला प्रतिष्ठा देणारी माणसं होतो. मोहाडी हे गाव धुळ्यापासून अतिशय जवळ असलेलं गाव आहे. उपनगर त्याला म्हणू आपण. अशा उपनगरामध्ये वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या माणसं खपली, मोठी झाली, पुढे गेली, काही ना काही बनली. आता त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या जबाबदाऱ्या हे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर पालक म्हणून आहे. आपण त्यांना कसं घडवतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कोणते आदर्श त्यांच्यासमोर देणार आहोत? की जर तुला कोणी आर्य म्हटलं तर कार्य कर हे शिकवणार आहोत का? त्यांना धटिंगशाही शिकवणार आहोत का? त्यांना धमक्या देणं शिकवणार आहोत का? त्यांना नडायला शिकवणार आहोत का? त्यांना खोटं बोलायला शिकवणार आहोत का? मी चुकलो हे मान्य करता येणंसुद्धा महत्त्वाचं आहे. माझ्या पोराला मी इतकं मोठं करेल की तो जगातला सगळ्यात मोठा माणूस बनला पाहिजे. चांगली कल्पना आहे, पण त्याच्यासाठी तो कधीच हरणार नाही.
ही मानसिकता ज्या वेळेला पालकाच्या मनामध्ये येते त्यावेळेला पालक कुठेतरी चुकायला लागतात. कधीच हरणार नाही म्हटलं की त्याला हरण्याची सवयच राहते. आणि जिंकणं हे कायमस्वरूपी शक्य नाही आहे या लोकसंख्येच्या एवढ्या मोठ्या देशामध्ये. 1,00,000 विद्यार्थ्यांच्या परीक्षेला जर समजा कोणी जर 1,00,000 विद्यार्थी जर बसत असतील आणि फक्त 100 जागांसाठी जर ती परीक्षा होत असेल तर त्या उरलेल्या विद्यार्थ्यांचं काय होत असेल? ते हरतातच की नाही? मग हरलेल्या लोकांनी कुठे जायचं? ते हरलेले लोक प्रत्येक वेळेला कष्ट करायचीच माणसं कशी काय असतील? ते गरिबाचीच माणसं कशी काय असतील? श्रीमंतच मुलं जिंकतील आणि गरीब मुलगा प्रत्येक वेळेला हरे असं का होईल? या सगळ्या गोष्टींचा स्वतःला कुठेतरी विचार करून प्रयत्न करा, प्रश्न विचारा की आम्हाला आमच्या मुलांना जर जिंकवायचं असेल तर आधी हरायला शिकवावं लागेल, पराभव पचवायला शिकवावं लागेल, अपमान गिळायला शिकवावं लागेल, निकृष्ट दर्जाची जरी खिचडी असली तरी ती खावी लागेल, एकच कपडा असला तरी तो घालावा लागेल, आम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. कारण एक रिक्षावाल्याचा मुलगा, एक चहा विकणाऱ्याचा मुलगा, एक कष्टकरी मजुराचा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेला IAS होते, ज्यावेळेला डॉक्टर होते त्यावेळेला तिची चर्चा होते, त्याची चर्चा होते. अशी कुणाचीही चर्चा नाही होत. त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त आहे. आणि ज्यावेळेला अशा प्रत्येक घरामधून अशा प्रकारची मुलं मुली ज्यावेळेला घडायला लागतील आणि असे अधिकारी घडायला लागतील ना त्यावेळेला समाजामध्ये खरं चांगलं घडणार आहे. ही माणसं ज्यावेळेला इथे बसतात खाकी वर्दीमध्ये त्यावेळेला या खाकी वर्दीची शान त्यांना अचानक मिळालेली नसते. त्यांनी ते समाजातले सगळे उतार चढाव लहानपणापासून पाहिलेले असतात. त्यावेळेला त्यांना ते मोल कळतं. जर अशा प्रकारचा एखादा अधिकारी आला ज्याला काहीही माहीत नसतं, त्याला समाजाची वीण कळलेली नसते, त्याला गरीब कष्टकऱ्याच्या वेदना माहीत नसतात, तो अधिकारी समाजापासून डिटॅच असतो. त्याला नेमकं कळत नाही नेमकं कोणाशी कसं बोलायचं आहे, काय वागायचं आहे, कुणाच्या कशा वेदना आहे. हीच गोष्ट डॉक्टरांच्या बाबतीत सुद्धा घडते. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर तुमच्या स्वतःच्या ज्या काही वेदना असतात त्या वेदनांच्या अलीकडे आणि पलीकडे खूप मोठा सामाजिक संघर्ष असतो. तुम्ही फक्त पोट दुखतं म्हणून डोकं दुखतं म्हणून गेलेलं नसतात. तुमच्या आजूबाजूच्या असलेले सगळे प्रश्न त्या डॉक्टरला जर माहितीच नसतील तर तो डॉक्टर फक्त औषधं देणार आहे. तो तुमच्या खऱ्या जखमेवर, तुमच्या मनाच्या खपलीवर फुंकर मारण्याचं काम करू शकणार नाही. तीच वस्तुस्थिती वकिलाच्या आणि शिक्षकाच्या पण बाबतीत आहे. म्हणून हे सगळे लोक घडवताना या सगळ्यांना संघर्षाचा चटका हा लागणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मी हे सगळं सांगतो आहे त्यावेळेला सगळ्या गोष्टी जरी मिळू शकतील, जरी त्या तुम्ही देऊ शकत असाल तरी देऊ नका. त्यांना कष्ट करण्याची, त्यांना वाट बघण्याची सवय लावा. नाही मिळणार बाळा, आज ही खेळणी नाही मिळणार, आज तुला रिमोट कंट्रोलची कार आज लगेचच्या लगेच जरी तुमच्या खिशात पैसा असेल तरी नका आणून दे. त्याच्यासाठी बापाला काय कष्ट करावे लागतात हे कळू द्या. हे कळत नाही आहे म्हणून मग कोणीतरी श्रीमंत बापाचं पोरगं गाडीमध्ये शिरतं, बसतं, दारू पितं आणि गरीब माणसं चिरडत फिरतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख वाटत नाही. सर, त्या विद्यार्थ्याच्या, त्या मुलाच्या पालकांना शिक्षा होते हे ठीक आहे, पण त्याला त्याच्याबद्दल काहीही वाईट वाटत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आपण समाजामध्ये राक्षस घडवले का? आपण समाजामध्ये असे दगडं घडवलेत का की ज्या दगडांना काय चाललेलं आहे याच्याबद्दल काही जाणीवच नाही? समोरचा माणूस, समोरच्या माणसाला जर वेदना होत आहे तर आपल्याला सहवेदना तर झाली पाहिजे, आपल्याला दुःख तर झालं पाहिजे. ते सुद्धा होताना दिसत नाही. आपण इतके निब्बर कसे काय झालो? आपण इतके निर्डावले पण कसं काय आपल्यामध्ये आलं? आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण कसं जगतो आहोत, आपल्या जगण्याचा आरसा ही आपली मुलं बघत असतात आणि त्याच्यातून शिकत असतात. म्हणून आपल्या मुलामुलींना घडवताना जाणीवपूर्वक ते संस्कार येत आहेत की नाही याच्याकडे लक्ष द्या. कारण या सगळ्या उंच उंच डोनेशनच्या शाळांमध्ये सुद्धा लोकांना ट्युशन्स लावावे लागत आहेत, शिकवण्या लावाव्या लागत आहेत. त्यांना कसल्या शिकवण्या लावाव्या लागत आहेत? माणसांशी वागायचं कसं आणि जगायचं कसं याची शिकवणी लावावी लागते. कारण ते त्या शाळेमध्ये नाही शिकवलं जात. त्या शाळेमध्ये अहंकार शिकवला जातो, माज शिकवला जातो. त्या शाळेमध्ये माणसाला माणूस म्हणून माणसासारखं वागवण्याचा कला आणि संस्कार हा देणं आता कायमस्वरूपी बंद झालेलं आहे. आणि म्हणून अशा शाळांमधली ही विद्यार्थी सगळ्यात जास्त महत्त्वाचे ठरतात. आणि सगळ्यात जास्त जर आशा अपेक्षा जर कोणाकडून असतील तर या मुलामुलींकडून. कारण या मुलामुलींवर सगळ्यात जास्त ओझं आहे अपेक्षांचं. इथून जर कोणी घडणार असेल तर ते जास्त महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे. ही शिक्षक मंडळी सगळी त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रतिसाद देणं हे तुमचं काम आहे. किमान शाळेत पाठवा, किमान आपलं मूल काय करतं याच्याकडे लक्ष द्या. 2 वेळपैकी 1 वेळचं जेवण त्याच्यासोबत घ्या, त्याच्याशी बोला, त्याला काय हवं आहे नको आहे ते सगळं बघा.
नुसतं गाडी बंगला घोडे हे घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं अपेक्षित नाही आहे. पालकांनी त्या पोरांना त्या पोरींना वेळ देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मुलगा आणि मुलगी हे अजूनही समान मानले जात नाही अशा समाजामध्ये आपण राहतो हे लांछनास्पद. म्हणजे लाज कधी वाटते मला की ज्यावेळेला डॉक्टर म्हणून मी तिथे उभा असतो आणि मुलगी झाली म्हणून ज्यावेळेला मी सांगतो त्यावेळेला समोरच्या लोकांचे चेहरे का पडतात, का मुलगी ही जबाबदारी वाटते आपल्याला. ह्याच मुलींनी आज कितीतरी ठिकाणी काय काय करून दाखवलेलं आहे आपण सगळं बघतो. आणि आपण आपल्या रोजच्या जीवनात बघतो मुलं किती सांभाळतात आईवडिलांना आणि मुली किती सांभाळतात आईवडिलांना. आपण हे प्रत्येक वेळेला बघतो. तरीसुद्धा आपल्याला मुलगा ही फार महत्त्वाची अप्रूप वाटते आणि त्या नादामध्ये आपण त्या मुलांना चुकवतो. त्या मुलांचं वळण बिघडत जातं आणि ते बिघडलेलं वळण मग या इथपर्यंत येऊन पोचतं. त्यांना ते निस्तरावं लागतं. अशी वेळ का येऊ शकत नाही की गुन्हेगारीचं प्रमाणच कमी होईल, यांना कामच उरणार नाही. पोलीस हे खऱ्या अर्थानं समाज शिक्षक आहेत. ते इथे कशासाठी आलेले आहेत हेच सांगण्यासाठी की हे कायद्याचं आकलन तुम्हाला यासाठी पाहिजे की कायद्याच्या अवतीभोवती घडणारं सामाजिक मूल्य हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपली मुलं मुली आपण कसं घडवतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. या मुलींच्या अवतीभोवती संरक्षक भिंत उभे करणारे मुलं का नाही घडवू शकत आपण, ते घडले पाहिजे. मुलगी ही या मुलांसाठी जबाबदारी असली पाहिजे. ती जबाबदारी नसून ती शोभेची वस्तू का वाटते या मुलांना. काय त्या मुलीकडे बघितल्यावर मला फार छान वाटतं असं वाटतं मुलांना. का ती तिचा भाऊ बनून तिथे उभं राहू शकत नाही. लाडकी बहीण यांच्यासाठी झाली पाहिजे, राज्यकर्त्यांसाठी नाही. याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्या लाडक्या बहिणीला मोठं करण्यासाठी पुढे नेण्यासाठी माझा भाऊ काय प्रयत्न करतो आहे हा संस्कार पालकांनी त्यावेळेला चेक केला पाहिजे, शिक्षकांनी चेक केला पाहिजे. त्यांच्या डब्यांमध्ये नेमकं काय ते जेवण करतात, ते वाटावाटी करतात का. मोठ्या उंच उंच शाळांमध्ये आता डब्यांमधली वाटावाटी बंद झाली. वाटावाटी महत्त्वाची नाही वाटत. तुझ्या घरातलं माझ्या घरातला प्रत्येक घास आपण मिळून खाऊ हे महत्त्वाचं नाही वाटत. हे महत्त्वाचं वाटत नसलेला एक वेगळी वर्णव्यवस्था या शाळा आता उभ्या करत आहेत. त्यावेळेला ह्या महत्त्वाच्या शाळा आहेत की जिथे सगळे मिळून खिचडी एकत्र ठिकाणी खातात. ती कशी का असेना पण ते सगळ्यांना समान पद्धतीचा घास मिळतो आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं मूल्य शिक्षण या शाळा देत आहेत. म्हणून या शाळा महत्त्वाच्या ठरतात. हे विद्यार्थी महत्त्वाचे ठरतात. हे शिक्षक महत्त्वाचे ठरतात. त्यांना घडवणारे हे संस्थाचालक महत्त्वाचे ठरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे ठरतात तुम्ही पालक. केस पांढरे झालेले कित्येक आजोबा आजी घरामध्ये असतात. ते आडगळ बनवू नका. त्यांच्या अनुभवांची शिदोरी या मुलामुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. या मुलामुलींशी संवाद साधा. त्यांचा पेहराव साधा कसा असेल, साधी जगण्याची पद्धत कशी असेल याचा विचार करा. कित्येक मजूर असलेल्या पालकांची मुलं मुली ज्यावेळेला मोठे होतात, शिक्षणाने समृद्ध होऊन शहरांमध्ये पुढे निघून जातात, त्यावेळेला त्यांना त्याच पालकांची लाज वाटायला लागते. ही शरमेची गोष्ट आहे. त्यांच्या साध्या राहण्याची लाज वाटायला लागते. त्यांच्या कळकटलेल्या कपड्यांची लाज वाटायला लागते. ही लाज जर आपल्या मुलाला पुढे आपली वाटणार असेल तर मग आपण काय कमवलं. म्हणून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व द्या. त्यांना कामाची सुद्धा तेवढीच सवय लावा. ती काम कुठल्याही दर्जाचं कुठल्याही प्रतीचं असलं तरी ते सर्वश्रेष्ठ असतं हे पण त्यांच्यामध्ये रुजवा. ज्या वेळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या असतात, त्यावेळेला त्यांना ही श्रमप्रतिष्ठा त्यांच्या अंगी भिनवण्यासाठी प्रयत्नशील राहा. हे जेव्हा तुम्ही सगळं करणार आहात त्यावेळेला चांगला पिढी घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. कारण ज्यावेळेला देश घडत असतो त्यावेळेला हा देश घडवत असताना अशा प्रकारचं जातीय विष, अशा प्रकारचं धर्मांध विष, अशा प्रकारचं स्त्री पुरुष विषमतेचं विष जर आपण आपल्या मुलांमध्ये जर पेरत जाणार असू तर आपण नेमकं कुठल्या दिशेला जातो आहे याचं आपल्याला आत्मपरीक्षण करून विचार करावा लागणार आहे. उपासतापास व्रतवैकल्यांमध्ये स्त्रिया अजूनही अडकून पडलेल्या आहेत. त्याच्या पलीकडे जायला शिका. कुठलाही धर्म हा स्त्रीला बेडी म्हणून थांबवायला जर लावत असेल तर तो धर्म तुम्हाला चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो आहे. कुठलाही धर्म हा विषमता सांगत नाही. कुठलाच धर्म सांगत नाही. तो कायमस्वरूपी समानतेची वागणूक देत आलेला आहे. हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा स्त्रीची पूजा करत आलेलो आहे आपण. आणि ज्या स्त्रीची पूजा करण्याचा दिखावा करणारे कित्येक भंपक लोक मी बघतो की रस्त्यावर आई आणि बहिणीवरून शिव्या देताना दिसतात. अशा पद्धतीची मानसिकता जर आपण अवतीभोवती घडवत असू तर आपल्याला कुठेतरी विचार करावा लागणार. नुसतं फोटोला पूजा करून आपण थांबणार नाही किंवा इथे फक्त मूर्तीला पूजा करून थांबणार नाही तर त्या मूर्तीसारख्या प्रत्येक ज्या इथे बसलेल्या आया बहिणी आहेत त्यांना सन्मानाची वागणूक देऊन, त्यांना तितकीच समानतेची वागणूक देऊन ज्यावेळेला आपण पुढे सरकू त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला समाज उन्नत होणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून
सगळ्यात महत्त्वाचं सरतेशेवटी मला एवढंच वाटतं की पालक म्हणून आपण आपल्या मुलामुलींना घडवताना या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे. व्रतवैकल्य, उपास तापास यांच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्या समाजामध्ये कसा रुजेल याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. ही पिढी चांगल्या दर्जाचे सनदी अधिकारी, चांगल्या दर्जाचे डॉक्टर, इंजिनियर आणि वकील समाजाभिमुख बनवतील या प्रकारची आशा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. या शाळेच्या कामाला परत एकदा वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.